जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी अशोक खरात संदर्भातली। शिर्डीतल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातचा ताबा घेतलाय आणि खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आजच्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष असणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पोलीस खरातची कसून चौकशी सध्या करतात। आज राहता न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। भोंदू अशोक खरातचा ताबा काल शिर्डी पोलिसांनी मिळवला आहे आणि भोंदू खरात आता शिर्डी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। भोंदू खरातला शिर्डी पोलीस काही वेळातच राहता न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारकी प्रकरणी भोंदू खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि अन्य तिघांवर देखील शिर्डी पोलिसांमध्ये काही दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामुळे त्यानंतर भोंदू खरातचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते। काल राहता न्यायालयाचा समज घेऊन शिर्डी पोलीस भोंदू खरातचा ताबा घेण्यासाठी नाशिक न्यायालयामध्ये गेले आणि त्यानंतर भोंदू खरातचा ताबा जो आहे तो शिर्डी पोलिसांना मिळालेला आहे। आज काही वेळातच राहता न्यायालयात भोंदू खरातला हजर करणार आहेत आणि राहता न्यायालय भोंदू खरातला किती दिवसाची शिर्डी पोलिसांना पोलीस कोठडी देणार, भोंदू खरातला किती दिवसाची पोलीस कोठडी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिर्डीतील जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारकी प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा भोंदू खरातसह अन्य त्याच्या पत्नीसह अन्य तिघांवर दाखल झालेला आहे। त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी अटकही केली होती। त्यानंतर त्या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील मिळाली। मात्र भोंदू खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असल्यानं त्याला या ठिकाणी आता चौकशीसाठी आणण्यात आलेला आहे। मात्र अद्याप देखील कल्पना खरात जी आहे ती गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप देखील फरार आहे। तिला शोधण्यासाठी मोठे प्रयत्न देखील सुरू आहे आणि जे 2 आरोपी शिर्डी पोलिसांनी अटक केलेले होते त्यांच्याकडनं धक्कादायक माहिती समोर आलेली होती। समता पत संस्थेच्या 100 खात्यांना हा भोंदू अशोक खरात नॉमिनी असल्याची माहिती समोर आली होती आणि त्या दृष्टीने आज संपूर्ण तपास जो आहे तो भोंदू खरातकडनं केला जाणार। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।